आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 12 पर्सेंटेज. ठीक आहे, तर पर्सेंटेज म्हणजे काय होतं तर बघून घेऊ आपण आधी. तर डिफिनेशन आहे, अ पर्सेंटेज इज अ वे टू एक्सप्रेस अ नंबर ॲज अ फ्रॅक्शन ऑफ 100. इट इज अ डिनॉमिनेटेड बाय अ सिम्बॉल पर्सेंटेज. ठीक आहे, काय म्हटलं आहे, अ पर्सेंटेज इज अ वे. आता पर्सेंटेज काय होते की 100चे काय होतात फ्रॅक्शन म्हणजे फॅक्टर्स पडतात समजा. ठीक आहे, आणि त्याचा सिम्बॉल काय तर आपला पर्सेंटेजचा. पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन आहे. पर्सेंटेजला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये कसं लिहितात तर इथं 25% दिली आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय होईल 25% अपॉन होईल आपलं 100 म्हणजे किती. आता 25ने 100ला भाग जातो तो कितीचा तर तो जातो 4चा. तर इथे आपल्याला दिला आहे 25%, तर आपण कसं लिहू 25 अपॉन 100 लिहू. ठीक आहे, तर इथे काय 25 1 जा 25 आणि 25 4 जा होते आपला 100 म्हणजे 1/4 आपली फ्रॅक्शनची व्हॅल्यू येणार आहे 1/4. आपण त्याला काय केलं आहे पर्सेंटेज टू फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केला आहे. नंतर सेकंडमध्ये पहा 75% आहे इज इक्वल टू 75 अपॉन येईल 100. 75 आणि 100 हे एकाच टेबलमध्ये आहेत कोणत्या तर परत 25च्याच. 25 3 जार 75 आणि 25 4 जार 100 म्हणजे आपली व्हॅल्यू येणार आहे 3/4. तर ही पण आलेली आहे फ्रॅक्शनमध्ये. नेक्स्ट बघूया, अ फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. आता इथे आपण काय बोललो होतो पर्सेंटेज टू फ्रॅक्शन पाहिलं होतं, तर इथे काय आपल्याला करायचं आहे फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्वर्ट करायचं आहे. तर इथे व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 2/5. तर आपण याला कन्वर्ट कसं करणार आहे 2/5 त्याला आपण मल्टिप्लाय केलं आहे 20ने. दोन्ही याला आपण कशाने 20नेच मल्टिप्लाय केला आहे, कारण की आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे तर 100 असते आपली. ठीक आहे, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपली काय पाहिजे 100च असते. तर आपल्याला काय करावं लागेल की दोन्ही याला सेम आणि मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून इथे येणार आहे 20 × 2 आणि 5 × 20. तर किती येणार इथे 14 अपॉन 100. आणि जर आपण याचा पर्सेंटेज काढला तर किती येते, जर मी इथे 0 कॅन्सल केला आणि अपॉन 10 म्हणजे किती येणार आहे तर इथं आपल्याला येणार आहे 14. ओके, तर किती येणार 40% म्हणजे 2/5 पार्ट ऑफ द टोटल इज 14 अपॉन 100 और 40% आपण त्याला असे म्हणू शकतो. ठीक आहे, सेम 2/5 आहे मल्टिप्लाइड बाय काय होणार 100. ओके, तर कसं होणार याचं सरळ आन्सर निघेल आपला 5ने आपण 25 जर होतं 100 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1 करणार आहे 20. परत किती आन्सर येते आपलं तर ते येते 40%. ठीक आहे, बघूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 13 काय म्हटलं आहे तर फर्स्ट क्वेश्चन आपला, शबाना स्कोर 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एक्झाम अँड व्हॉट इज द पर्सेंटेज ही स्कोर्ड. आता काय शबाना नावाची मुलीने टोटल 800 पैकी तिला मिळालेले मार्क्स किती आहेत तर 736 मिळालेले आहेत. तर आपल्याला तिचं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे की तिला पर्सेंटेज किती आहेत. तर काय घेणार आपण सोल्युशनमध्ये, द टोटल मार्क्स इन एक्झाम किती आहेत तर 800 आहेत. टोटल मार्क्स आपल्याला दिले 800 आणि मार्क्स ऑब्टेन बाय शबाना किती आहेत तर 736. ओके, तर काही शबाना मार्क्स किती आहेत तर X%. आपल्याला ते फाइंड आउट करायचं पर्सेंटेज त्याचं. म्हणून काय मार्क्स इन एक्झाम किती आहे तर का आपण घेतलेली व्हॅल्यू आहे X/100 आहे आणि 736 अपॉन घेतली आपण 800. काय होणार आहे इथे X/100 मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे, 2 0 इथचे कॅन्सल होऊन जातील म्हणजे राहणार का आपलं 736 मल्टिप्लाइड बाय 100. इथचे पण 2 0. नंतर इथे काय राहणार आहे 736 अपॉन 800 मल्टिप्लाय बाय करणार आपण 100ला. तर इथले आपले 2 0 दोन्ही याच्यात कॅन्सल होतात म्हणजे इथे राहते किती 8. तर 8ने आपल्याला 736ला डिवाईड करायचं आहे. तर याला डिवाईड केलं तर आपला आन्सर येते 92 म्हणजे किती पर्सेंट होतात तर शबाना ऑब्टेन्ड 92% मार्क्स. ओके, हे झालं आपलं फर्स्ट. सेकंड बघूया काय म्हटलं आहे, देअर आर 500 स्टुडंट इन द स्कूल दहीहंडा विलेज. इफ 315 ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंटेज ऑफ देम कॅन बी स्विम अँड पर्सेंट कॅन नॉट. आता इथं काय दिलं की 500 स्टुडंट दिले आहेत. ठीक आहे, त्यातले फक्त 315 स्टुडंटला काय येते स्विमिंग येते. तर किती पर्सेंट मुलांना स्विमिंग येत नाही हे आपल्या इथं फाइंड आउट करायचं आहे. मग काय नंबर ऑफ स्टुडंट किती आपले टोटल तर ते आपले 500 आणि स्विमिंग ज्या मुलांना स्विमिंग येते ते आहेत आपले 315.
तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कोणाला येत नाही, म्हणून काय आपण काय घेतलं इथे व्हेरिएबल घेतला y% किंवा x% कोणता घेतला चालते आपण. स्टुडंट कॅन बी देणार y अपॉन केलं आपण 100. आता आपली व्हॅल्यू किती आहे 315 अपॉन किती 500. तर काय y अपॉन 100 मल्टिप्लाय आपण करणार 100, म्हणजे इथे 2 0 कॅन्सल. ठीक आहे. आणि इथे किती आहे 315 अपॉन 500 मल्टिप्लाइड बाय 100. तर इथे 2 0 कॅन्सल होऊन जाते ना आपले. ओके. नंतर इथे किती राहिलं 315 अपॉन 5. तर याला 5 भाग जातो आपला. तर आपला आन्सर किती येते तिथे वायचं येते 70%. नंतर काय नंबर्स ऑफ स्टुडंट कॅन नॉट स्विम. आता आपल्याला काय करायचं आहे की कॅन नॉट स्विम म्हणजे ते स्विम करू शकत नाहीत असे विद्यार्थी आपल्याला करायचे. तर काय नाही आता 100% पैकी आपण काय करताय -70%. तर किती येणार आपला आन्सर तर येणार आहे 30%. ठीक आहे. नेक्स्ट बघूया थर्डमध्ये काय म्हटलं आहे. इफ प्रकाश जो आर ऑन 75% ऑफ दी 19,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युअल प्लांट अ ज्वार. आता काय प्रकाश नावाच्या व्यक्तींनी त्याच्या शेतात 75% एवढ्या जागेत कितीपैकी तर 19,500 स्क्वेअर मीटरपैकी त्यांनी जवार लावले होते. तर आपल्याला सांगायचं की त्यांनी ॲक्च्युअलमध्ये किती पर्सेंटेजमध्ये जवार लावलेली आहे. ठीक आहे. तर काय म्हणते एरिया ऑफ लँड किती आपला 19,500 स्क्वेअर मीटर दिलेला आहे. ओके. नंतर पर्सेंटेज ऑफ एरिया विच प्रकाश स्वॉट अ ज्वारी तो किती आहे तर 75%मध्ये त्यांनी जवार लावली आहे. तर किती पर्सेंट बाकी आपल्याला ते काढावं लागेल ना. तर काय प्रकाश प्लांटेड ज्वारी इन स्क्वेअर मीटर तर किती आहे x अपॉन 19,500. तर इथे किती 75 अपॉन 100 घेतला आहे. नंतर x अपॉन 19,500 मल्टिप्लाय बाय 19,500 घेतला स्क्वेअर मीटरमध्ये आपला. तर इथे 75 अपॉन 100 मल्टिप्लाइड बाय केला आपण 19,500. तर 0 0 दोन्ही 0 कॅन्सल. तर इथे काय राहतं आपलं 75 मल्टिप्लाय बाय करणार आपण 19,000. तर काय येईल आपलं 75 मल्टिप्लाय बाय 195 येणार आहे. ठीक आहे. तर कसं येईल याची मल्टिप्लिकेशन किती येते तर 14,625 स्क्वेअर मीटर येईल. म्हणजे त्यांनी किती आहे प्रकाश प्लांटेड ज्वारी इन 14,625 स्क्वेअर मीटरमध्ये त्यांनी ज्वार लावली. नेक्स्ट आहे सोम रिसीव अ 14 मेसेज ऑन द बर्थडे. ठीक आहे. अँड ऑन दिस 19 वेअर अ बर्थडे ग्रीटिंग्स अँड हाऊ मेनी अदर मेसेज डीड ही गेट अ बिसाइड दी ग्रीटिंग्स. आता सोहम नावाच्या व्यक्तीचा बर्थडे आहे तर त्याला किती 14 मेसेज आले आहेत. ठीक आहे. आणि 90% बर्थडे ग्रीटिंग्स आलेले आहेत. तर आपल्याला सांगायचं आहे की मॅसेज रिसीव बाय सोहम किती आहेत तर 14 मेसेज आले त्याला बर्थडेचे. पर्सेंटेज ऑफ मेसेज किती दिले आहेत तर 90% दिलेले आहेत आपल्याला. ओके. तर काय सपोज सोहम गेट x नंबर्स ऑफ बर्थडे ग्रीटिंग्स. ओके. तर आपल्याला काय इथे फाइंड आउट करायचं तर बर्थडे ग्रीटिंग्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण काय घेतलं x अपॉन 14 इज इक्वल टू 19 अपॉन 100. म्हणजे x अपॉन 14 मल्टिप्लाय बाय आपल्याला करावं लागेल 14 आणि 19 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय होणार आहे मल्टिप्लाय बाय 4 होईल. ओके. तर काही x इज इक्वल टू किती 9 मल्टिप्लाय 4. तर आपली व्हॅल्यू किती येतात तर x इज इक्वल टू 36 इतके. म्हणजे नंबर्स ऑफ मॅसेज रिसीव अदर दॅन बर्थडे ग्रीटिंग्स किती आहेत इज इक्वल टू टोटल मॅसेज रिसीव मायनस टोटल नंबर्स ऑफ बर्थडे ग्रीटिंग्स. तर किती येतील ते मॅसेज आले 14 आणि ऑर्डर आले आहेत 36. तर किती होणार आहे 14. ते किती आहेत आपले 14 मॅसेज ऑर्डर आले आहेत. फिफ्थ बघूया ऑफ दी 5,675 पीपल्स इन द विलेज अँड 5,448 आर लिटरेट. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द लिटरसी इन द विलेज. पीपल इन द विलेज किती आहे तर ते दिलेलं आहे 5,675. नंबर ऑफ पीपल हू आर लिटरेट तर किती आहे 5,448. द पर्सेंटेज ऑफ द लिटरसी विलेज किती आहेत तर ते आपला x नंबर बाय म्हणजे x पर्सेंटेज आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणून काय घेतलं आहे x अपॉन 100 इज इक्वल टू किती 5,408 अपॉन 5,675. तर x व्हॅल्यू किती आपली 100. इथे 100 दोन्ही कॅन्सल होतील. परत 5,448 अपॉन 56.75 मल्टिप्लाय बाय 100 येईल. तर एक्सची व्हॅल्यू किती आली आपली इथं तर x इज इक्वल टू 5,448 मल्टिप्लाय बाय केला आपण 100 अपॉन 5,675. याची जर मल्टिप्लाय किती येते आपला
44,800 अपॉन किती करणार आहे 5,600 तर हे होईल 96. ठीक आहे. तर इथे किती येईल जर आपण याला डिवाइड करून पाहिलं तर आपला आन्सर किती येत आहे तर इथे येत आहे एक्सची व्हॅल्यू 96 येत आहे. तर कसं होईल द पर्सेंटेज ऑफ द लिटरसी इन द विलेजेस किती आहे 96% दिलेली आहे. बघूया इन द इलेक्शन 1080 ऑफ दी 1200 वुमेन्स इन जांभूळगाव cast their votes will 1316 of the 1700 in Vadgaon cast their village and did a greater population of women cast their votes. तर आपल्या इथे काय सांगितलं की इलेक्शनमध्ये 1200 पैकी 1080 महिलांनी जांभूळगावचं वोटिंग केलेलं आहे. तसंच दुसरं गाव कोणतं आपलं तर वडगाव दिलेलं आहे. तर महिलांनी इथं वोटिंग केलं आहे. तर आपल्याला सांगितलं की कोणत्या सगळ्यात जास्त त्यांनी केलेलं आहे तर किंवा किती पर्सेंटेज काढायचं आपल्याला त्याचं. तर किती आहे नंबर्स ऑफ वुमेन इन जांभूळगाव किती आहे तर 1200 दिलेलं आहे. ओके. आणि नंबर्स ऑफ वोटिंग कोणत्या व्यक्ती महिलांनी किती केलेलं आहे तर किती दिलेले आहे ते केले 1080 महिलांनी केले. तर आता काय X% ऑफ वुमेन कास्ट देअर वोट. ठीक आहे. इन 100 इज इक्वल टू 1080 अपॉन 1200. ओके. तर याला डिवाइड केलं तर किती होतं आपलं एक्स अपॉन किती होणार 100 मल्टिप्लाय बाय आपण 100चे 0 दोन्ही कॅन्सल तर 1080 अपॉन 1200 मल्टिप्लाय बाय 100 इथचे 20 कॅन्सल. याला डिवाइड केला आपण 12 9 येते आपलं 108 म्हणजे किती एक्स इज इक्वल टू 90%. आता काय नंबर ऑफ वुमेन्स इन वडगाव किती आहेत तर टोटल होते 1700 आणि नंबर्स ऑफ वुमेन हू वोटेड तर वोटिंग कितींनी केले तर 1360 पैकी केलेलं आहे. तर आपण Y% वुमेन कास्ट देअर वोट घेतलेला आहे इन वडगाव विलेज. नंतर वाय आपण घेतला आपण 100 इज इक्वल टू 1316 अपॉन 1700. तर काय येईल वाय अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100 20 कॅन्सल. नंतर इन 1316 अपॉन 1700 मल्टिप्लाय बाय 100 20 कॅन्सल म्हणजे किती येणार आहे 1316 अपॉन 17. तर डिवाइड जर केलं तर किती येते तर याचा आन्सर येते 80%. ओके. नेक्स्ट चॅप्टर कोणता आपला तर प्रॉफिट अँड लॉस बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.